तर आपलं सरकार उपक्रमाचा सरपंचांनी फोडला फुगा। रत्नागिरी जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना राबवताना आपलं सरकार उपक्रम राबवला जात आहे, मात्र या सरकारला लाखो रुपये भरूनही त्यांच्याकडून सेवा मिळत नसल्याचा ठपका सरपंचांनी जिल्हा परिषद येथे झालेल्या सभेत ठेवला। रत्नागिरी जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेकडून आपलं सरकार उपक्रम राबवला जात आहे। या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती ऑनलाईन करण्यात आल्या आहेत। या ग्रामपंचायतींचा ऑनलाईन कारभार हाकताना प्रत्येक ग्रामपंचायतीला 1 ते 1.5 लाख रुपये मोजावे लागतात। मात्र हे पैसे दिल्यानंतर या ग्रामपंचायतींना कोणत्याच सोयी सुविधा प्रशिक्षणे दिली जात नाहीत। रत्नागिरी जिल्हा परिषद शामराव पेजे सभागृहात झालेल्या एका बैठकीत रत्नागिरी तालुक्यातील सरपंचांनी या कंपनीच्या कर्तव्याची पोलखोलच केली आहे आणि अधिकाऱ्यांना निरुत्तर करून टाकलं। आपण पाहणार आहोत यावेळी झालेली ही चर्चा। म्हणजे एकच आहे, आम्ही तुमच्या पेमेंटला नाही, पेमेंट उद्या सुद्धा सगळे सरपंच सोडत आहे। तालुक्यामध्ये कसं एक त्यांचं प्रशिक्षण झाले नाही म्हणून ते जेवढे सुविधा आहेत ते आपण देऊ शकतो। पण सध्या मीटिंगला सांगितलं तेवढ्या जे 1,47,000 रुपये जमा बात प्रशिक्षण द्यायचं नाही, त्यांना कुठल्या सुविधा द्यायच्या नाही, फक्त पैसे तेवढे जमा करा। एक सरपंच महोदय 1 मिनिट, आपल्या माहितीप्रमाणे पालन पण केलेलं दिसत नाही। आपण एक यांना संधी देऊया, हे म्हणजे आपले जे मुद्दे आहेत हे 15 दिवसात ते मिटवतील किंवा महिन्यात ह्या विषयावरती तोडगा काढतील, असे काही जर ते सांगत असतील तर आपण आपले जे मुद्दे आहेत ते त्यांच्या पुढे मांडूया आणि आजची मीटिंग सदस्य करतो, मुदती घेत असतो। तुम्ही पंचायत समितीचे उपसभापती आमचे असताना सुद्धा ठरलेलं होतं, सभापतींच्या चेंबरला देखील ठरलेलं होतं, त्याचा नाही। काय परिस्थिती आहे सांगा हो मला, थांबलाय का विषय? पंचायत समितीकडनं पैसे म्हणजे मागू नये असं जे ठरलं होतं त्या बाबतीत काय होत आहे मला सांगा। आज देखील परिस्थिती काय आहे? आज देखील परिस्थिती हीच आहे, ग्रामसेवकांना भीती घालून काहीतरी उलटे सुलटे मॅसेज देऊन ग्रामसेवकांना सांगून सरपंचांकडून पैसे काढून घेतले जात आहेत। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं मानधनाचं ऑनलाईन माहिती झाली नव्हती आणि मला पण माहिती नव्हतं। त्याचं खातं क्रमांक त्यांना तुम्ही आपल्या ग्रामपंचायतीकडून आकृती बंधन आहे का? तरी कसं सरकारने जो आदेश, शासनाचा आम्हाला आदेश देतो की सगळं काम ऑनलाईन करा। आता कुठलंही काम असं हार्ड कॉपी किंवा लिहून देते तर म्हणजे सेवा तिथे स्थापन केलेली आहे, पण ती सेवा मिळत नाही त्या लोकांना, हा प्रॉब्लेम आहे। आणि ह्याच्यामध्ये काही ऑपरेटरना किंवा आमचे ग्रामसेवक असतील किंवा चव्हाण साहेब म्हणतात की प्रशासनाने आम्हाला केलं। हे बघा, जेव्हा आपण एकमेकाचं कम्युनिकेशन बोलतो किंवा वरून जे येतात तेच फॉलो करतात। आम्हाला काय तुमच्यावर आलं नाही, तुम्ही चेक देता किंवा तुम्ही शेवटी प्रशासनातलं तुमचं पण कुठलं काम नाही झालं तर व्हिडिओ देत नाही। जरी आमच्या खालच्या अधिकाऱ्याने कागद दिलं नाही तरी तुम्ही व्हिडिओ द्या ना। आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या शब्दांनी आणि JP जाधव ते देखील व्हिडिओत होते, त्यांच्या शब्दांनी आम्ही तुमचे सगळे पैसे भरण्यास तयार झालो। तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सांगितलं राहिलेले पैसे जेव्हा होते ते जून 18 पर्यंत आम्ही पूर्ण काय केले की तुमच्या सगळ्यांना विश्वास ठेवूनच आमदारांना डावलूनच, कारण आमदारांनी त्यांना एकही पैसा भरला, माझा तालुका एकही पैसा भरणार नाही, त्यांना कंपनीनं जा म्हणून पण सांगितलं होतं। हे तुमच्यासमोर सगळ्यांसमोर आहे, आम्हाला तुमची कंपनी नको म्हणून। पण ठीक आहे, जे काय असते ते त्यांच्या पद्धतीने ते बोलले असतील। पण तुम्ही जसं आता सांगताय की मॅडम देखील असं सांगताय की आणखी 15 दिवस द्या, तुम्ही आम्हाला असं लेखी लिहून द्या की तुमच्याकडे एकही रुपया तोपर्यंत आम्ही तुमच्याकडे मागणार नाही किंवा ग्रामसेवकांना त्यांच्या पाठी लागणार नाही चेक भरा म्हणून, जोपर्यंत हिशोब मिळणार नाही। आता तुम्ही स्वतः पत्र द्या जरा एक। आजपर्यंत आम्ही तुम्हाला म्हटलं की तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही पैसे भरायला कधी जाहिरात सभापती आहे आणि तुम्ही व्हिडिओ देखील आहात, तुम्ही आता आम्हाला हिशोब दिला, आम्ही उद्या देखील आम्ही सगळे चेक काढायला आपली तयारी आहे। तर तुम्ही जोपर्यंत आम्हाला हिशोब डिटेल देत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला कोणालाही चेक काढण्याची ग्रामसेवकावर किंवा सांगायला नाही, ह्या गोष्टी आमच्यापर्यंत येता कामा नये। आणि ज्या सुविधा आता मगाशी DM तुम्हाला म्हटलं की आमच्या तालुक्यावर अन्याय का, जसं मगाशी नावले साहेब म्हणाले सगळ्या ठिकाणी शासनाची सुविधा चालू आहे, मग आमच्या इथे फक्त ती डबडीच लावलेली आहेत का? आणि ती डबडी लावली म्हणजे पैसे मिळतात असं ह्या कंपनीचा ग्रह झाले रत्नागिरी तालुक्यात काही करणार नाही असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं? मध्यंतरी तुमचे शमशेर सिंग स्वतः म्हणाले होते की मी तुम्हाला 8 दिवसात हिशोब देतो म्हणून, आणि हिशोब द्यायची वेळ आली तर सगळे सरपंच असतील तर देणार नाही म्हणून, ठराविक 4 जण द्या, त्याच्यात परत दिवाळी आले म्हणून 3 महिन्याचा तरी चेक द्या। चव्हाण साहेब बरोबर ना? 3 महिन्याचा तरी चेक द्या म्हणजे लोकांचं आम्हाला पेमेंट करता येईल। काय कंपनी, एवढी मोठी कंपनी आहे, फक्त रत्नागिरी तालुक्यावरच अवलंबून आहे।
मग तुम्ही आम्हाला पैसे काय आहेत हिशोब दाखवा. अगदी उदाहरण सांगायचं, आज व्हिडिओ मॅडम समोर आहे. त्या शमशेर सिंगने पाली ग्रामपंचायतीचे 55,000 रुपये शिल्लक आहेत म्हणून सांगितले. हे पालिका सरपंचाने आहेत की नाही म्हणून सांगावे. आणि आज त्यांच्याकडे परत जेव्हा बघला हिशोब मागितला जातो तेव्हा 14,000 शिल्लक, बाकीचे खाल्ले कोणी. रत्नागिरी जिल्हा परिषद येथे असणाऱ्या शामराव पेजे सभागृहात या कंपनीचे प्रमुख तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी विद्या गमरे, सभापती विभांजली पाटील, माजी सभापती सुनील नावले, विस्तार अधिकारी सुर्वे आदींसह 94 ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक तसेच डाटा ऑपरेटर या सभेला उपस्थित होते. आपल्या सरकारची कंपनी या डाटा ऑपरेटरना मानधनच देत नसल्याची बाब यावेळी पुढे आली. यावेळी सरपंच आक्रमक झाले होते. त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली. आपण पाहणार आहोत यातील काही निवडक क्षणचित्रे. ग्रामपंचायतीमध्ये सगळ्याच्या सगळ्या दाखले दिले जातात, सगळ्या सुविधा पुरवल्या जातात. आता इथे बरेचसे सरपंच आलेले आहेत. पण नाही तुम्ही जे आता रत्नागिरी तालुक्यात ऑनलाईन सुविधा नाही आहे हे तुमच्याकडून मला कळलेलं आहे. माझा फक्त मग उद्देश तोच होता की या सुविधा कंपनी देते. आमच्याकडून कळलं, मग तुम्ही इतके दिवस काय करत होता? नाही आहे, रत्नागिरी तालुक्यात नाही आहे हे मी बोलत होतो. पण मध्ये कुठेतरी स्टॉप करण्यात आला. हे सर्व जर बरोबर झालं तर तुम्ही एकदा 15 दिवसानंतर मला तिकीट अपेक्षित ठेवता. रत्नागिरी जिल्हा ऑनलाईन झाला असला तरी अनेक ग्रामपंचायतींना अजून ही सुविधा मिळालेली नाही. त्यामुळे शासन दरबारी लाखो रुपये ग्रामपंचायतींनी भरून देखील अनेक ग्रामपंचायती या सेवांपासून वंचितच असल्याचं जनतेतून बोललं जात